बा नाही कसा काय पाऊस झाला पाऊस मुसळधार हा त्याने चांगली हाजरी लावली या चांगली हाजरी म्हणजे मेंढर उठून दिली नाही का काय नाही का अजून मेंढर वाढतच इथं आता एक मिठी गेली तर कोकरा आणले बिराडाव चार काढून दिला ना बिराडात पाणी येत नाही आता पाणी खाती पळतय ना मागणं मधनच शिरत होतं बिराडात आणि मग उकारलं असं आता हे पाट दिला काढून आता या पाटाने मी सगळं वावरं खालची वावराला चाललंय पाणी मिठी पाण्यातच कोकर काढले हा ना बरं झालं गेलं बिराड लवकर ये आता नाही तर पावसात वागवायला लागले वारं पण किती येतो पण का रेनकोट नाही घातला अहो छत्री घेतली होती ना अंगात हा त्याच्यामुळे मग खूप फाटला बी आहे. वारे ना लय फाटला माहिती आहे, काल गुतला तिथं त्या ह्याच्यात तुला दुसरा घ्यायला लागेल मेंढराच्या माग आरच्यांचा चांगला आहे मेंढराच्या माग ते गुतला तारत तारत ना तारत बी गुतला नाही उरात बी गुतला त्या खायरात हा ना उलच्या काट्याने फुटला आता वरून तणाला पाणी पडते खाली कसं काय पाऊस आहे हॅलो पाऊस आहे बरा आहे काय आता आरच्या गार लागत होतं तिच्या अंगामध्ये रेनकोट आहे तिला किती पुरं आलं ना तरी तो बाणाला तुला सगळं घेतलेलं ना बाणा म्हणते माझा उसावलाय फाटलं वाटतं हे काय होतंय पावसाने वाऱ्याने तारत गुतला तार फारच गुतलं हा त्यामुळे ते मेंढराच्या माग वा काय गेली आता वैरी तो आधीच्या पडलं काढून द्या बरं त्याला नाही तिकडे जरा कोकरी इथं काकूत घेतला जरा नवीन तो टाकल्यावर आता बारके कोकरीन करडण कोंबड्यान कुत्रीन मेंढरण शिरडण गोडी सगळी थंडावली द्याला गोडाचं पोट काय झाला काय झालं म्हातारा गोडा म्हातारा गोड्याची पण गॅरंटी नाही बी आहे आता असं पाणी नाही काढून दिलं दाखा बिराड शिरेल हा. त्यामुळे साईडने पाणी असं पावरा काढून द्यायचं आता फक्त तेवढं बिराड थोडं थोडं कोक कोरडं राहिले. थोडं कोक राडे असं हाय हांड्याच्या भांड्या कोकरं ना आता हे कोकर मागाशी झालं या घेतलं काढून त्याला म्हणलं मेंढर मिठी खाली मेंढरात होती भिजत होती मग इकडं आणली आम्ही डवळ झाले लावर झाली हा हा वाघ येतो बघ वाघ होत येतोय आतमध्ये वाघू काय रे करायच्या पाहिजे काय मग आता हा ते पाहिजे म्हटलं करा बायला आता काय आहे? आज काय क्या क्या काट्या कुठ्या ठोकून घेतली नाही आता पाल दिले हा उभ्या पावसात नुसतं येलं म्हणा तो येलं हा ना त्यांच्या दाग मागलं पाणी पुढे निघलं तरी कोणाच्या जयाच्या आखा मागून पुढे निघलं निघलं लक्ष द्यायला लागतं कसं काय म्हणजे आता आपण नसतं कारखाना तर आपलं बी निघलं होतं आपल्याला निघलं ध्यान द्यायला लागतं ना टायमध्ये काय अति मुसळधार पाऊस पडतोय हा तर हे आता हे पाल दिले आणि एवढंच आता राहायचं मागल्या साईडनी पावऱ्या काढलाय पुढं काढलाय त्यामुळे मग पाणी जातं साईड म्हणजे घेतली जरा नेवार याला इकडं इली ती मामा आपलं दिवसभर मेंढरा जात्यात पावसात भिजून संध्याकाळी येतात कारण मग छत्री असली ना अंगात जरी जर चिंगे असलं तरी पण ते दिवसभर पावसात फिरायचं म्हणजे
मेंढराच्या मागं पळायचं, इकून हान तिकून हान, वार अटकर लागायचं, सपकर लागायचं, त्याने भिजणारच. बारक्या कोकऱ्यांना तिथं वाघर दिली. पुन्हा मामांचं बांधाव नाही ह्याच्यावर चालताना घसरायची भीती वलाडीची. मामा त्या दिवशी पडलं ना तुम्ही? मामा घसरून पडलं त्या दिवशी. मला एवढं वाईट वाटलं ना मामांचं, कारण मेंढरा हाणायचं पळत होतं. हा पळता पळताच रापुनी मामा असं पडलं तोंडाव, तर एवढी भीती वाटली मला. आणि आता आली पाऊस चालू आहे. आता मेंढर अजून हालावली नाही तर बसल्यात सगळी. आज म्हणजे पाऊस कसला दिवसभर उघडलाच नव्हता. मेंढराला बी जरा उशीर झाला, फार दुपार झाली मेंढर वाड्यातनं जायला. मग आता मेंढर गेली चरायला आणि माझं बाकीचं काम उरकलं. तर माझी आता तयारी चालली या मस्त अशी. आज मी कांदा भजी बनवणार आहे. तर चुली घेतली पेटवून, गुढी बरीचशी लांब गेली होती, गुढी घेऊन आलो बाईन मी. आणि जरा कोथमीर नव्हती, कोथमीर मिरच्या आणल्या जाऊन दुकानातनं. आणि बाकीचं मग पाणी बी भरलं. पाणी तणावीचं वापरायला भरलं, प्यायला पाणी तिकून फिल्टर आणतो गावातून. दुर्बिले लागतो या सरपण एक गावाना. तर इथल्याच आपले बिल्डिंगचं काम चाललंय, त्यांनी आपले फळ्याचं असं मोडकं तोडकं तुकडं दिल्यात आहे आम्हाला चुलीला. ते बी भिजून गेलेलंच येतं, पण म्हणून मी लवकरच चूल पेटवून असं तापायला घेतले, टाकले ते सरपण. म्हणजे असं काय होतं, चूल पेटवून त्याचा जाळ चालू झाला की सगळं लाकडं पेट धरत्यात. मग ते आता चांगला पेट धरला. मी भिजून गेली त्या आगी वाड्याला गेल्यावर, कागद अंगावर घेऊन गेली, पण कागदानी फक्त कमरापासून वरच कोरडी राहिली होती आणि आखी पाया पण तर जरा शेकलं बी मी. आता पहिल्यांदा कांदा चिरून घेणार आहे. पाच सहा कांदा घेतले तर या थंडीच्या दिवसात म्हणजे मेडक भिजून येतात. आणि मग दिवसभर माणूस पाणी पित नाही गारट्याचं, पण भूक लागते मेंढराच्या मागं पळून. तर म्हणलं मग काय तरी त्यांना आले आले आपला नाश्ता बनवायचा. कांदा जेवढा पातळ चिरता येईल ना तेवढा चिरून घेणार आहे, कारण जेवढा पातळ कांदा चिरेन तेवढा कुरकुरीत आपली भजी होणार. सकाळी पावसात एक मिठी गेली तर तिचं कोकरा आज लय वराडतय, कारण थोडस सकाळी पाजलं होतं, पण ते येले येले आख्या दिवसभर वरडतच राहतं बारक. आज दिवसभर पाऊस असल्यामुळं वाडा पण एका जागेवे, नाहीतर वाडा पण पुढे गेला असता. पण पावसाने आधीच भिजलंय सगळं, वाळवायला एकतर ऊन पडाना. मग आजच्या दिवस म्हणलं सगळंच मेडक की बसून या जाग्यावर वाडा, पाऊस काय उघडायचा दिसाना. मग मी ठरवलं, म्हणलं आज मस्त अशी कांदा भजीच बनवायची. आपण चहा पितो त्या टायमाला जर बनवून खाली ना चहा सोबत तर लय भारी. आता कांदा चांगला बारीक उभा पाता चिरून घेतलाय. कांदा पहिल्यांदा का चिरून घेतला तर मस्त असा कांदा चिरल्यानंतर त्या कांद्याला पाणी सुटतं बारीक अशी. त्याची एक पाकळी सगळी कांद्याची मी करून घेणार आहे. आता ते कांदा झाकून ठेवून मिरची वाटून घेणार आहे. त्या मिरच्या कोथमीर सगळं चकाचक आधी धुवून घेतलंय मी. ताज्या ताज्या जाऊन मिरच्या आणल्या त्या दुकानातनं. भाज्यामध्ये ह्या काळ्या मिरच्या घेणार आहे, तिखट थोडीशी भजी तिखटच बनवणार आहे. हे लसूण आहे, त्याच्यात मीठ टाकून वाटून घेणार आहे चांगली बारीक.
मीठ म्हणजे त्या भाज्याच्या आणि मिरचीच्या दोन्हीच्या चवी प्रमाण घेतलंय मी. आता त्यात पीठ जी घेतल्यात आहे ती मी तांदळाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी, 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी बाजरीचं पीठ. आता हे पहिल्यांदा बेसन पीठ टाकून घेणार आहे. हे बाजरीचं पीठ आहे, हे तांदळाचं आहे, तांदळाचं अर्धी वाटी. हे कोथिंबीर आता. आता हे बाकीचा मसाला टाकून घेणार आहे. हे जिरं आहे, ही लाल काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा, एक कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, हळद 1 चमचा बारका, आणि हे आहे ना वावा आहे 1 चमचा. मिरची लसूण आणि मीठ हे वाटून घेतलेलं. आता मस्त असं कालवून घेणार आहे. मेंढर बी आले. मग बाण काय तयारी चालली? चालली भजी बनवायची, होय. कांदा भजी. तर आता मेंढर आले ते वाड्याला, तर बाण दिवसभरामध्ये तयारी केलेली. सकाळी अगदी जोराचा पाऊस होता आणि आता जरासा उघडलाय. आले मागून बरोबर. आले परत भरून. आता ना कढई ठेवून तिथे तेल टाकून घेते त्याच्यात भजी तळायची. छाक. सकाळी लयच पाऊस होता नाही. लय पाऊस बाया, लय म्हणजे आता रात्री येतोय काय कोण बरं. सकाळी म्हणजे आज मेंढर 1:30 वाजता नेलते आम्ही बिराडावनं. दुपार झाली होती. दुपार झाली होती. दिन मोर मग मी बाकीच्या तयारी केल्या. कोंबड्या कुत्रे आलेत. बघा 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 आले ते हा, आहेत छुछू तसं. करायचे. कोंबड्या नाही दिसत. नाही नाही नाही. कोंबड्या तांदे नाही बाय. लाकडाला गुततील त्या. आनंदाबाई पण आली बाणा इकडं. आनंदाबाई आली पण ते लाकडाला गुतायची भीती. हा. तेला देवाचं आता बाणा आहे तुला गुणू म्हणून जरा बरं आहे ना. लय भारी. हा लय भारी. लय गेलं होत्या तिथं. अटटी हो बाय. मला काय म्हणते तू? आई. हा ना. हा लय बळबट आई. पांडाची पोरगी आहे. आणि ह्यांना काय म्हणते? आबा. तू देव डो 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 डो. त्याला रेणकुंट पण आणलाय सकाळी. अरे बल 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 तुला खाऊ देते बजी देते. सकाळी आणलं ना बाणा. खाऊ. होय. सकाळीच आणलाय सकाळी. हा. तुला खाऊ देते खाऊ. खाऊ देते खाऊ. बघ बघ वर बघ वर बघ वर बघ नीट करून. हा ते असं पाहिजे. कोड्डू आहे ना. कोड्डू आहे म्हणताय. कोड्डू. सागर एवढा हसता लय बा बोलायचं नाही. हा. अहो हे बी लय हुशारी आहे. हे बोलतं माहिती आहे. चाल. चालेल बघायला. हा काय करतोय आबा ते. मी मगाशी दगडावून घसरलो बाणा मला लय लागले. पुढं ही काय 200 कसं काय? हा दगड आता पावसामुळे डिले झाले ते. वाल्याचं काय 200 लागलं. पाय दूर लागतोय ना. मला बी लागतोय बाया. मला पण लागतोय. तेल गरम झालंय. आता भजी सोडून घेते त्यात. भजी खायला या. ही काय बार का आले ना भजी खा. बारका आले भजी खायला. मेंढक गाठून गुरटून येतात राहणार नाही. मग बा नाही आपली भजी बनवते कधी मध्ये अशी. काय लागलो? काय लागलं? लागलं काहीतरी तुला.
अगदी मधम जाळावर घेतली तळून पहिला घाना. आता सगळी भजी अशीच तळून घेणार आहे मी. बाज बा दम गार होते. गार झाल्यावर देते माझ्या बाबाला दम. खायचं आहे पण गार होऊन दे ना गार होऊ दे गार. खाऊ म्हणताय त्याला देवा गार कर. दम बाय गार होऊन दे. हे भजी म्हणजे आपली एकदम सोप्या पद्धतीत. ह्याच्यात काय सोडा बिडा काय टाकलेला नाही, त्यामुळं चवीला भारी लागतात. बारक्याला दे बा नाही. बाय एकदम की गार होते बाबा. गार होते की बा. हे बा गार होते. भाजी न खाता तुला फोन आला ना माया. ऐक दे ऐक दे ऐक दे ऐक. फोन काय माहित आहे मला. दोन दाव नाही नुसता नंबर आहे. कंपनी वाटते. पण तिथं ठेवून ये बाहेर. तुझं ठेवून ये. काम केलं ना बरं तुझं. हवा ना त्याला भजी थंड झाले असले दे. हा देते. बस बाबा खाली मांडी घालून चल. बसाय घे काय तरी बाबा. गार ग लागते खाली बसाय. आल ते पिशवी दम तुला बसाय देते दम. या घ्या बस बा. ह्या बस या. बस बस ते जाऊ. करडाचं करडांचं भाज्या ना गार होते. आनंदाबाई कशी काय भजी लागते ते का बाई. भजी कशी काय तर हा कसली लागतात बाबा. बाजू बाजू गार होऊन सागरने लगेच सांगितले असते ना. लगेच त्याने आजचं केलं असतं आजचं. हं. ओळखलं ना बा नाही. उराकलं. शेवटचा गावा सोडून दे घेतलाय तेलात. आता आता त्या ठेवून घ्यायचाय. त्या बनवते आणि मग गोड्याला जाते. आता आता या मिरच्या बी तेलात टाकून तळून घेणार आहे. बा नाही एखादं हॉटेल टाकलं तर चालवशील का. हॉटेल हा आपलं हे हॉटेल कोण चालवायचं नाही. सेंद्राचं होय नाही टाकायचं म्हणलं तर मग त्याला काय कोणत्या त्या म्हणतात ना कुस्तीच्या फडात उतरल्याच्या नंतर तिकडं हारला आणि जिंकला तरी पण ते कुस्ती करायला लागते. करायचीच कुस्ती. आपण जर हॉटेल टाकलं तर आपल्याला सबस्क्रायबर येणार हॉटेलवर भेटायला. येते हा ना येणार आवडेल. आवडीने येणार हॉटेलवर. या वर्षी म्हणजे आम्हाला सबस्क्रायबर भरपूर भेटलं इकडं. काय म्हणतात ना एखाद्या म्हणजे आपण कसं एखाद्या देवाला जातो भेटायला म्हणजे देवाचं दर्शन घ्यायला हा. पाया पडायला नाही का. त्याशी एक नाही का दादा पावसात आलो होतो. हो म्हणजे ते काय काय देवाच्या रूपातच आपल्याला भेटायला ते येते. शिक्षक होत तर ते मुलं शिकवायला चाललं होतं तर आम्ही अचानक त्यांना दिसलो आणि मग माझ्या संग जरा 10 मिनिटं बोललो. पाऊस येत होता तर त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये घेतलं मला आणि मग एक 10 मिनिटं बोललो आणि बाणाची त्यांची भेटच नव्हती झाली. तर दुसऱ्या दिवशी पाऊस पडत होता. उभ्या पावसामध्ये खास बाणाला भेटायसाठी ते आलं होतं. पण कसलीच दही ना आपली. आमच्या इकडं दाईना चाललेली काय चहा पाणी पण नाही झाला. आमचं जरा दुसरं काम चाललं होतं तर ते तसंच माघारी गेलं. तर आमच्या बिराडावर आल्याच्या नंतर चहा पाणी झाला काय नाश्ता झाला तर आम्हाला समाधान वाटते. मग काय कारण एवढं माणूस आवडीने येतं आपुलकीने. हा ना. आणि मग
त्याला आपण काहीतरी म्हणजे त्यांचं स्वागत केलं पाहिजे नाही का मग आलेल्या पाहुण्याचं. या पाण्याचा मान आहे. हा ना पाऊस दिवशी पाऊसच लय होता. राडा झालेला. तर लोक घेते समजून कारण आमचा स्थलांतरी व्यवसाय त्यामुळे मग पाऊस पाणी ऊन वारा थंडी याचा सामना करावा लागतो आम्हाला. लागतंय नाही तर काय. तर त्यांनी म्हणजे आमच्या पाहुण्याकडून नंबर घेतला आणि ते फोन करत होता आम्हाला पण ते काय संपर्क झालाच नाही. तर ते म्हणले माझं योग तरी किती असेल म्हणजे मी त्या परिसरामध्ये तुम्ही येऊन म्हणजे माझी तुमची भेट झाली. तर आली. खाला कोण आली का? तर आता मेंढर पण आले ते आता जर तुम्ही कोकरी मिळवा मी मिरची किती काढू नका झाली तर बाणाच्या बाजाचा आस्वाद घेऊ आम्ही. चिया ठेवते तो मेंढर पण आता आले ते बिराडावर. मेंढर लय पळाली का मी आल्यावर. लय दैन केली बाबा, हा? लय दैन कोची काय बोलायची. बकरी तू ऐकणार दोघांना पीर खाडवं झालं बकऱ्याचं. असं ना योग्याला डोंगराणीवर, हा. योग्याला खाली सडकरी खाली आणि योग्याला इकडं बिल्डिंग मध्ये पीर खाडवं झालं बकऱ्याचं. मग काय केलं डोंगराच्या आल्या मीडिया मनाने पळून आणि बिल्डिंगच्या घेतल्या काढून एक जणांनी मोहऱ्या ठोकस तर हिकडच्या हाणस तर तिकडच्या गेल्या नुसतं. पावसामुळे जाईन होत्या. लय दैन म्हणजे काय सांगायचं, लय दैन लापाट दैन करते. लई दूर लागतो. अर्चना दमल्याच एक ठिकाण चराय होत काय? इथं सकाळी इथं बसले तर इथं कसं आली? इथं बसायला परत इथंच आली. बसायला पण गावाला. मी डॅनी त्या बोईनार करते तर या आला का काय पाऊस चालू केलं वाटतं तो पावसाने. त्या डोंगरा वाळाला, त्या डोंगरा वाळाला मामून लांब बरं झालं चरली मेंढर नाही तर तरली आणि त्या डोंगरा वाईट मिर थांबली तवा फडफड ते वार यायचं ना, हा. वार अशी शाल धरली, ती का अशी धरली अशी शाल धरली त्या वाऱ्याने खालती जायची ना अशी वाळ लावली मग अशी धरून बारी गोड वाळले असं. लय बारी वाळवाळली. मी एका असा दगडा उभा राहिलो बघा नाही आणि घसरलो 200 रुपये लागले. वाल्याचं दगडीने साठ्यात हा ना माती खाली होत्या डिली होत्या. आणि मी तर सकाळी जात जाता इथं घसरून बघते ते असा पडलो गोळी सारखा फेकून दिली वारी घसर मुंड्या वहिनी बघितलं, पाऊस पडल्यामुळं खाली जमीन पण शेवाळली रे आता. वहिनी बघितलं, वहिनी बारी बघितलं अर्चना बैल तू घसर मुंडी बैली असंच फेकून दिल्या वारी धाप. लय जोरात झाले चाललं होतं असंच बोलत बोलत मी काय म्हणतो गोड्या रक्ष करा गुढी जातेला कोणा काहीतरी असं काहीतरी सांगित होतो. अशी तेवढ्यात पोर माग बघून बोलतो मोर सपकुनी पडलो. मी सांगतोय गोड्या लक्ष करा. त्या मागच्या डोंगराला आपण पण पडलो होतं ना बा नाही मागच्या डोंगराला त्या तिथं ते काकूवर पिसाळलं होतं टाप पडल्यावर. मामा बाया नाही बरं नाही काय पांडवाने पडलं नाही का इथं परवा दिवशी बरोबर रातचं पडलो मेन राहतात हा. पाड्यावर कालच्या रात्री. प्रत्येक जण अजून त्याचं आता तिकडे पडल्यावर काय करायचं. नाही बाबा मला वाहनाची थांबणाच फर खप खप बसते. नाही वारंगात सपाटीला नाही का म्हणा जागा असा घसारटा होतो ना माती गुळगुळीत माती ती माती वाई वेगळी शहर वाटायची आवाज ती शहर वाटायची साठपणीने साठते ती त्याच्या. सपकणीसाठी चिकाट नाही चिकाट आता माती बा नाही. नाही होय हा? मस्त बाकी चियान कांदा भाजी गरमा गरम ना. हा ऐका आता तिथे ना इथं वाईट फरक आहे. अर्चना तर की तुला अर्चनाला अंडी खाऊन नाही यायचं. काय भजी बंद कवा केली हा कवा केली तुम्हाला काय राजाला दिवाळी माहितीच नाही वाटतं. मला नाही तपास बाबा आज भजी करायची ती होय. आज म्हणलं आता तुम्हाला नाश्ता मी पावसाळी भजी काय हा पावसाळी मोर भजी. आलो बाण हे काम राहिलं लगेच मला असं आहे काय मग काय निमारता केलं होतं मी थोडस आता शेवटाला आलो परत दांडगिरीला. बाण म्हणले आता मेंढक शेळक भिजून चिमून येते रानात त्यांच्यासाठी
भजी पावसाळी बनवते. भजी म्हणाली. नावच पावसाळी भजी. कांदा भजी केली ते का? हा? बटाटा भजी, कांदा भजी. खायचं त्या बरं फक्त देऊ. गाणंच गळत नव्हतं त्या दिवशी गाण्याला बाजावलं का तेव्हा ते गळायला लागले गाणं लगेच आलं असेल ते. तर देत होता अहो मी त्याच्यात गुंतला बापू असेल. राजे म्हणलं होतं चेपायला येते येतात का अंधारा आईला टाकली ना. आनंदबाई गेली माझी भजी खाऊन. आनंदबाईला बजा काय कशी काय अर्चना भजी मस्त आहेत मस्त आहेत ना. या तुम्ही बी या की इकडे कुठं बसता हा मी पण बसतोय इथं. या इथं असं या नाही तर पड्यात सरावा तुम्ही असं रिटर्नचं टाका असं बघ आता करू नाही वहिनी, आपल्याला सवय नाही याच्यातली. हा, तुम्ही मला असं याच्यात करा. मला ताटली. तुम्ही असं कसं दुराडीला झाली अर्चना हे बघू दा खाली उतर लय दूर या केव्हा आवाज देणार होते पण म्हणलं तुमचं काय काम चाललंय काय कोकर मिंड्या कोकरी पागल चहा पिरकले मस्त वाटतं. देत्या इकडं आते. जा बसा देतो तुम्हाला आले द्यायला मी जा आज जाऊ इथं बसवायचं. बसा नाही, इथं- जा की आत मग जा की. बशी. फेटा चांगला आहे जा फेटा तर कुठे लागतो थंडीचा आता काय? गार लागतंय रे. कान पडायला पाहिजे पाण्याने खास बनवलं. असं का? हा म्हणलं आता तुम्ही एक नंबरची आहे लागा. भजींची आण यावर मिरची बी आहे. नाश्ताच झाला बिटू चिंबून आलो होतो एकच नंबर. ती आपण ह्या पेशाने हा मिठी येत होता. थंडीच गेली एक गोट चहा ना बस बस हा टेस्टिंग येते. पावसाळी बदल. इथे टेस्टिंग पावसाळी बदल. थंडीच गेली. पाऊस कसला पडतोय भारीच लागते भजी. हा भजी बापू दाजीला बोलावं नाही तर दाजी माझ्यावर रुसत्यात